आर्थिक नववर्ष म्हणजेच उद्या 1 एप्रिल पासून काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. ते कोणते आहेत त्यावर एक नजर टाकूया. आता 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री होणार आहे. नव्या कर प्रणालीनुसार 12 लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न करमुक्त असणार आहे. म्हणजेच 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 1 रुपयाही टॅक्स भरावा लागणार नाहीये. वापरात नसलेली यूपीआय आयडी बंद होणार आहेत. गेल्या 12 महिन्यांपासून वापरात नसलेली यूपीआय आयडी बंद केली जातील. फसवणूक आणि घोटाळे रोखण्यासाठी नियमात बदल केला जाईल. लाभांशासाठी पॅन आधार लिंक करणं आवश्यक आहे. पॅन आधार लिंक नसलेल्या कुणालाही 1 एप्रिल पासून लाभांश पेमेंट मिळणार नाही. लाभांश आणि भांडवली नफ्यावरून टीडीएस वजावट वाढणार आहे. म्युच्युअल फंड डीमॅट खात्यांसाठी नवीन नियम लागू केले जातील. केवायसी आणि नॉमिनीच्या माहितीची पुन्हा पडताळणी करावी लागेल. हॉटेल रेस्टॉरंट सेवांवर 18% जीएसटी असणार आहे. 7,500 प्रतिदिवस दर आकारणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सेवांवर 18% जीएसटी लागू होणार आहे. 1 एप्रिल 2025 पासून खात्यात किमान शिल्लक राखणं आवश्यक आहे. खात्यात किमान रक्कम नसल्यास ग्राहकांना दंड भरावा लागेल. पॉझिटिव्ह पे सिस्टीमची सुरुवात होणार आहे. 50,000 रुपयांपेक्षा जास्त चेक पेमेंटसाठी पूर्व नोंदणी तपशील द्यावा लागेल.